सुविशुद्धे वंदिता सौवसंजदे शिरसा इह परलोकहि दत्ते मूलकुणे सुकित ईसा मी। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवंत वट्टकेर महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु प्रातः स्मरणी शांतमूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत वट्टकेर महामुनिराज मूलाचार या महान ग्रंथामध्ये पूर्वचर्चेमध्ये जे काल, विनय, उपदान, बहुमान, अनिन्नव आदी संबंधी व व्यंजन, अर्थ आणि उभयरूप असं ज्ञानाचाराचे 8 प्रकार या ठिकाणी सांगितले होते। याची चर्चा पूर्वसत्रामध्ये व्यवस्थित झालेली आहे। आज याच्या पुढची चर्चा आपण समजावून घ्यायची आहे। ऐसा समझना कि कालादि की शुद्धि के भेद से ज्ञानाचार 8 प्रकार का ही है। आता एक काल शुद्धि, विनय शुद्धि, उपदान शुद्धि आदी या सगळ्यांच्या अपेक्षेनं ज्ञानाचार 8 प्रकारचा आहे। अथवा अधिकरण के भेद से आचार में भेद खोज गए हैं। काले, विनय आदि में प्रथमा या सप्तमी दोनों विभक्तियों का अर्थ किया जा सकता है। इस तरह कालाचार, विनयाचार आदि ज्ञानाचार के 4 के ज्ञानाचार के भेद है। म्हणजे हे 8 प्रकारचे भेद इथं सांगितलेत की मला वाटलं म्हणून केव्हाही मी स्वाध्याय करून चालणार नाही, मला वाटलं म्हणून कसंही बसून स्वाध्याय करून चालणार नाही, मला वाटलं म्हणून कुठेही बसून मला स्वाध्याय करून चालणार नाही। त्याची क्षेत्रशुद्धी असली पाहिजे, द्रव्यशुद्धी असली पाहिजे, कालशुद्धी पाहिजे, भावशुद्धी पाहिजे, तसे हे त्याला आदरपूर्वक केलं पाहिजे, मंगलाचरणपूर्वक केलं पाहिजे, त्याला झाल्यानंतर जिनवाणीच्या स्तुतीसहित त्याची सांगता केली पाहिजे। आदी अनेक प्रकारचं त्याला म्हणायचं बहुमा। उपदानमध्ये एक ग्रंथ घेऊन त्या ग्रंथाचा विसर्जन होईपर्यंत एखाद्या वस्तूचा त्याग करणं, एखाद्या नियमपूर्वक त्याचा करणे, मग ज्या वेळेला आपण त्यावेळी नियमपूर्वक करतो तर त्याला म्हटलं उपदान। ज्यांच्याकडून आपण ज्ञान घेतलो, शिकलो, त्यांचं किंवा ज्या शास्त्रातलं ज्ञान शिकलो, वाचलो, त्यांचं नाव कधीही लपवायचं नाही, त्यांचं नाव प्रकाशित करायचं। आधी या सगळ्या गोष्टी शुद्ध वाचायचं, त्याचा अर्थ शुद्ध काढायचा आणि अर्थ आणि वाचणं दोन्ही शुद्ध म्हणजे उभय, अशा प्रकारचे 8 प्रकारचे भेद ज्ञानाचार्याचे सांगितलेले आहेत। आता विश्लेषणपूर्वक जे काल म्हणजे कालाचार, कोणत्या वेळेला कसं ग्रंथ वाचले पाहिजेत, कोणते ग्रंथ वाचले पाहिजेत याचं स्पष्टीकरणपूर्वक या ठिकाणी सांगत आहेत। पादोसिय वेरतीय
गोसग्गीय कालमेव गिन्निता उभये कालमि पुनो सज्जाओ होदिकायो काल ही नाही दिलं ही मध्ये म लपलंय म आहे म काल मी आहे दिलं काल ही नाही हला धरून म आहे दिलं आहे काय अर्ध पुढं हच्या पुढं म आहे काय हां गाथार्थ प्रादोषिक वैरात्रिक और गौरसिक काल को ही लेकर दोनों कालों में पुनः स्वाध्याय करना होता है। आचार्य भगवंत सांगता की प्रादोषिक वैरात्रिक गौसर्गिक आदी जे काल आहेत यांना घेऊन स्वाध्याय करायला पाहिजे असं सांगितलं। त्याच्यात आचार्य वृत्तीमध्ये सांगता प्रकृष्ट रूप दोषा अर्थात रात्रि है जिस काल में वह प्रदोष काल कहलाता है। अर्थात रात्रि के पूर्व भाग को प्रदोष कहते हैं। इथं काय सांगितलं बघा प्रकृष्ट रूपानं जे दोष लागतात विशेष रूपानं जे दोष लागतात त्याला रात्रीमध्ये म्हणजेच रात्रीमध्ये अभ्यास करणे स्वाध्याय करणे रात्री कधी साधूंना वास्तविक स्वाध्याय याच्यासाठी दिवस सांगितला आणि रात्रीमध्ये फक्त चिंतन करायला सांगितलं। मग तुम्ही म्हणणार 4 वेळेला स्वाध्याय सांगितले आणि मग कसं करायचं 4 वेळेला स्वाध्याय सांगितले म्हणजे पुस्तक घेऊन वाचणे म्हणजे स्वाध्याय नाही। 2 वेळेचा स्वाध्याय तुम्ही पुस्तक गुरु यांच्याकडं करायचं असतं आणि रात्रीचा जो स्वाध्याय असतो तो विधीपूर्वकच शांत बसून चिंतनात्मक आपण करायचं असतो। वास्तविक साधूंनी आपल्या खोलीत अंधार पडल्यानंतर लाईट लावूनच घ्यायची नसते जी स्वतः लावायची म्हणत नाही मी कुणाकडून सुद्धा रात्रीचा काळ हा केवळ ध्यान चिंतन मनन याच्यासाठी दिवसाचा काळ व्यावहारिक व्यवस्थेतून सगळं धर्मध्यान करण्यासाठी। त्यामुळं आणि विशेष करून ही सिद्धांतिक ग्रंथ असतात ते तर रात्री वाचायचेच नसतात। मग आपल्याला त्या स्वाध्यायासाठी कुणाला तर सूचना द्यावी लागते लाईट लावा दिवसा काही दोष लागायचं कामच नाही पण रात्री आरंभ सारंभ सगळ्या क्रिया करायला पाहिजे आणि मग या आरंभ सारंभ सहित क्रिया केला तर जिनवानीचा मग काय अर्थ काय म्हणून कर्मसिद्धांताची आपण लक्षात ठेवून रात्री फक्त कर्म निर्जरेसाठी ध्यान आणि दिवसभर केलेल्या स्वाध्यायाचं चिंतन मनन त्याला आठवणे त्याची अनुप्रेक्षा करणे। कारण दिवसभर आपल्याकडं वर्तमानच्या अपेक्षेनं समाज असतो लोक येतात जातात व्यावहारिक काही व्यवस्था सांभाळायला लागतात पण रात्रीचा काळ एकांत असतो तर ते एकांतात चिंतन झालं पाहिजे मनन झालं पाहिजे त्याची अनुप्रेक्षा झाली पाहिजे दिवसभरात। काल मी मिरजतून इकडं मालगावकडे येत असताना सनातन धर्माचं एक तिथं म्हणजे ऑफिस आहे तिथं ब्राह्मणपुरीत काय कुठंतरी तर तिथं मी गेलो इतकं छान वाटलं ना मला एक गोष्ट तिथली इतकं समाधानकारक वाटलं
तिथं काही त्या सनातन धर्म हिंदू धर्माचा प्रसार करणाऱ्या साध्वी म्हणतात. साधक साधक म्हणजे आता सगळं घरदार त्याग करून आपलं जसं आश्रम असतंय तसं वरच्या मजल्यावर एक पुरुष आहेत, त्याच्या खालच्या मजल्यावर महिला आहे. तर तिथे एक बोर्ड आहे. बोर्ड लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही प्रतिक्रमण द्रव्य प्रतिक्रमण करतो, पण वास्तविक त्या लोकांचं प्रतिक्रमण मला योग्य वाटलं. तिथे एक असा काळा बोर्ड आहे, फळा. तर त्या फळावर खडून त्यांनी किंवा ते व्हाईट बोर्ड आहे त्याच्यावर पेनानं, उदाहरणार्थ समजा पारसचितला साधक आहे, काही कामानिमित्त तो बाहेर गेला आहे, तिथं काय लिहिलं होतं, फोटोसुद्धा मी काढायला सांगितलो आहे. मी आज 2 व्हीलर घेऊन ह्या कामासाठी गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी जात असताना शास्त्री चौक आहे, गांधी चौक असं काहीतरी तिथे लिहिलं होतं. ह्या चौकामध्ये गाडी टर्न मारताना मी एका गाडीला जाऊन थडकलो, त्यामुळं गाडीचं हे पार्ट बाद झाला. पण समोरच्या वाल्यांची काहीही चूक नव्हती. मीच आळस आणि प्रमाद करून म्हणजे बेशिस्तपणानं माझा व्यवहार होता म्हणून तिथं ॲक्सिडेंट झाला. खाली आपलं विज्ञानामध्ये शिकत असताना प्रॅक्टिकल झाल्यावर ते निरीक्षण आणि गगनगायरी होतोय की त्याचं, तसं खाली तिथं वाक्य, याचे कारण काय चुकीचे. दीदी लोक ऐका, सगळे महाराज लोक, त्याच्या खाली ते वाक्य लिहिलं आणि लिहिलं, माझ्या बेशिस्तपणामुळं, आळसी आणि काळजीपूर्वक निष्काळजीपणामुळं ही झालेली चूक माझी आहे, याच्यात दुसरे कोणीही दोषी नाहीत, म्हणून मी आज माझ्यासाठी हे प्रायश्चित्त घेतो. त्यांच्यावर कोणी लक्ष ठेवायला नाहीत. त्यांची शास्त्री चौकात झालेली चूक बघायला कोण नाही, पण त्यांचं त्यांनी येऊन तिथं प्रत्येकाने आपलं नाव लिहायचं, आपली चूक आज दिवसभरात किंवा काल दिवसभरात माझी काय चूक झाली हे स्वतः लिहायचं. किती मोठं धाडस आहे सांगा. आपल्याला चूक सांगायला लागलं तर आपण 3दा टाळायला बघतोय, मी चुकलो नाही, मी बरोबर आहे. आणि ज्यावेळी प्रूफ देतोय त्यावेळी 4थ्यांदा म्हणायचं, होय माझ्याकडं ते झालंय. मग त्यांच्यावर लक्ष ठेवायलाच कोण नाही, म्हणजे त्यांना समजावून त्यांच्यावर कोण नाही, तरीसुद्धा त्यांना शिकवताना एवढे व्यवस्थित शिकवलंय आणि शिकताना त्यांनी एवढं शिकलेत की मी माझ्यासाठी हे सगळं करतोय, त्यामुळं माझी चूक कबूल केलो काय आणि नाही केलो काय याचं फळ मला मिळणार आहे. त्यामुळं मला माझ्यात जर परिवर्तन करायचं असेल तर मी माझी चूक मीच स्वीकारलो पाहिजे, जगापुढं चूक स्वीकारायची काय आवश्यकता नाही, म्हणून त्यांनी स्वतःच्या मोठं मनानं तिथं फळ्यावर लिहितात. किती मोठा हा गुण आहे घेण्यासारखा. आणि आपल्या तिथं सगळ्यांच्यात अधिष्ठाता ठेवायला लागते, आम्हाला सगळ्या संघावर लक्ष ठेवायला लागते, आपल्या अकॅडमीत सुप्रिटेंडेंट ठेवायला लागते. हे सगळं स्वतःसाठी आहे हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत. म्हणून कुठल्या वेळी काय करावं, म्हणून रात्रीच्या वेळेला चिंतन, मनन, अनुप्रेक्षा. मी आज सकाळपासून हे वाचलो, मी हे केलो. आणि ज्या वेळेला वाचलेलं अगर एखादी व्यक्ती आणि एखाद्या व्यवस्थेबद्दल आपल्या हृदयात एखादं गोष्ट घर करून बसतं ना, त्यावेळी चुकीच्या वेळेला आम्ही बरोबर म्हणतोय आणि बरोबरच्या वेळेला चूक म्हणत असतो. समोरचा चुकीचा असला तरी आम्हाला त्यावेळी आमच्यासाठी आमच्या समाधानकारक उत्तर शोधायचे असते, त्यावेळी आम्हाला तो बरोबरच वाटत असतो. आणि ज्या वेळेला समोरचा व्यक्ती बरोबर असतोय पण त्यावेळी आमच्या बुद्धीत काय उपवास झालेले असतात, अंतराय झालेले असतात, त्यामुळे हवा शिरलेली असते डोकीत, त्यामुळे समोरचा व्यक्ती बरोबर जरी असला तरी आमची नजर तिकडं चुकीचीच असते.
पण साधकांनी आपल्या कर्मसिद्धांताचा उपयोग करायचा, चिंतन करायचं असतं. त्यामुळं रात्रीच्या वेळेत आपलं चिंतन मनन हे सगळं करणं म्हणजे हे आपला स्वाध्यायच आहे, ते प्रतिक्रमणच आहे. मनाला शरीराला स्थिर ठेवून आपण एखाद्या गहन चिंतनात आहे, तो कायोत्सर्गच आहे. मनातल्या मनात चिंतन चालू आहे, मला परत असं करायचं नाही, प्रत्याख्यानच आहे. सगळं आपल्याजवळ आहे. म्हणजे चीट पण आमचं आणि पट पण आमचं. साधू वयावृत्तीला आलं तर मला कोण वयावृत्ती करायचं नाही आलं, माझं कोण वयावृत्तीच करत नाहीत. का परिणाम आपले बिघडवायचे? आले म्हणून अहंकार करायचं नाही, कोण नाही आले म्हणून आपल्याला त्रास होता कामा नाही. जिथं आम्ही अपेक्षा ठेवतो तिथं आपली उपेक्षा व्हायला चालू होते. कधीच आम्हाला असं वाटत नाही, एवढी सगळी पोरं जवळ असतात, आजच्याशी वयावृत्ती जरा करूया काय? दोनदा मी उत्तर देत नाही, तिसऱ्यांदा बघा तुम्हाला वेळ असला तर काय करता. कधी 2, 4, 6 महिन्यातनं एखाद्या वेळेला अतिच शरीर जर असं वाटत असलं तर एखाद्या वेळेला मी म्हणतोय की बहुतेक आज वयावृत्ती करायला लागतंय. रोजच होते माझी वयावृत्ती. माझं पुण्य, माझ्या भक्तांचं माझ्याबद्दल असणारी आस्था, गुरूंचा आशीर्वाद, भगवंतांची कृपा किंवा माझं काय असेल पूर्वभावातलं पुण्य, मला कुणाची वयावृत्ती करायला, कुणाला बोलवायला आजपर्यंत लागलं नाही. का लागत नाही? मी फार शहाणा आहे म्हणून सांगत नाही, अपेक्षा करायची नाही. बिन मांगे मोती मिले, मांगे मिले न भी, हा नियमच आहे. अपेक्षा ठेवलं तर सगळं बिघडतंय, अपेक्षा नाही ठेवला तर काही नाही. परवा कुठल्या गावामध्ये मी म्हणजे मनात माझ्या वाटलं मला की बाबा ह्या चौक्यात आपण आहारला जायला पाहिजे. तिथे गेलो, पडगाणलाच कोण नव्हतं. कोल्हापूर, परत मी दुसरीकडे गेलो, ह्या सगळ्यांना सांगून गेलो, हां इथं ईश्वरपूरमध्ये काही कुठतर आणि कुठतर पुढं, हां कोल्हापूरमध्ये. मी म्हटलं एवढं सगळं बाहेर येऊन चौका सगळे लावतात, सगळं करतात, आणि त्या दिवशी भगवंतांचा आहारविधी काहीतरी झालती वाटतं. मी म्हटलं आज संधी त्यांना देऊया. आणि तिथे गेलो, सगळी तिथं कोण पडगाणलंच नव्हतं. ईश्वरपूरमध्ये ज्यांच्या घरात राहिलो, आज मी यांनाला सांगितलो आहे पाऊस पडला आहे, घरं लांब आहेत, वाटत काय तर दिसल, तिथं घराजवळ जाऊन मुद्रा पकडा, जवळजवळ म्हणजे इथनंच धरून जाऊ नका, 1-1 किलोमीटर चौकी लांब आहेत, ह्यानाला सांगितलो. आणि मी तिथंच जवळ चौक आहे म्हणून जायचं म्हणून गेलो, त्यांच्या घरातला पुरुषच कोण नव्हता. ते चौकात सोडून मला 1 किलोमीटर लांब जायला लागलं. हे सगळं आपलं पुण्यपाप असते. आणि ज्या दिवशी मी ठरवून काहीतरी करायचं ठरवतोय भावनिक होऊन, त्या दिवशी मला ते मिळतच नाही, ते नशिबातच नसतं. मग आपण साधू आहे, आपण जेवढं आपला कर्मसिद्धांत लक्षात ठेवीन तेवढंच आम्ही लोकांना ठेवतोय. म्हणजे एक तर तुम्ही पोरं माणसं आली तर करून घ्यायचं वयावरती, 2-4 दिवस करून नाही घेतल्यावर 5व्या दिवशी उगाच या महाराजांच्या पाशी कशाला वेळ वाया घालवायचं म्हणून त्यांनी डायरेक्ट दुसऱ्या महाराजांच्यावर जातात. मग दुसऱ्यांचं करायला लागल्यावर मग म्हणायचं माझ्याकडे कोणी येत नाही. मग म्हणून काय होतंय का? काही होत नाही, लक्षात ठेव. एक ठिकाणी शिष्यांचा बोलबाला असतो, गुरूंना कोण विचारत नाही. एक ठिकाणी गुरूंचा बोलबाला असतो, शिष्यांना कोण विचारत नाही. 2 साधू विहारला गेले तर लहान साधूंचा बोलबाला जास्त असतो, मोठ्या साधूंचा नसतो. याचं कारण काय?
कर्मसिद्धांत आहे. एकेका ठिकाणी बारक्या जावेचं सुनेचं जास्त चालतंय, मुठीचं चालत नाही. एकेका घरात मुठीचं चालतंय, बारकीचं चालत नाही. अक्षयचं बरं एकटाच आहे, त्यामुळं काय बारकी नाही मुठ्ठी नाही, काय विषयच नाही. जी आल्या ती सगळ्यांनाच ताब्यात ठेवून आहे. शेण काढायला नको, धार काढायला नको, काय मी हे करायला आलो का इथं? तुमचं तुम्ही काय करायचं करा. मी तुम्हाला स्वयंपाक करून शेणाची बुट्टी उचलायला ताकद आणि धार काढायला ताकद येण्यासाठी चांगला सुगरण असं स्वयंपाक करून पोट भरून 3दा घालतो. एकदा एकटा असणाऱ्यांना ना, ज्यांच्या जीवनाचा आनंद घ्यायचा असतोय, आनंद जीवनाचा, त्यांना एकटा असते, त्यांना फार त्रास होतोय. अन्य घरातले भाऊ, सगळ्या जावा, सगळे एकत्रित जगतात, आनंदित राहतात. हे सगळं बघून एकटा असते, त्यांना वाटतं आमच्या नशिबात काही नाहीच. आणि ज्यांना स्वच्छंद जगायचं असते, त्यांना देवाने हे सगळं दिलेलं असते. आणि त्यांना वाटते कुठल्या तुरुंगात येऊन पडलो कोणास ठाऊक, मला काय हे करायला मिळत नाही, मला काय ते करायला. खरं आहे काय खोटं आहे सांगा? पण कधीही आपलं कर्मसिद्धांत जे आहे जसं आहे त्याचा आनंद, त्याच्यातनं मार्ग काढत जायला शिकायला पाहिजे. हे केव्हा कळणार तुम्हाला? हे रात्रीचा स्वाध्याय चिंतनपूर्वक, मननपूर्वक, आनंदी चेहरा ठेवून आपण ज्यावेळी दिवसभर काय केलोय, आपण काय चुकलोय, आपलं काय बरोबर आहे, आपण कुठं काय बोलायला नको होतं, आपण काय बोललो, इथं काय बोलायला पाहिजे होतं सगळं, किंवा मी इथं कसं वागायला पाहिजे होतो, या सगळ्या गोष्टीचा रात्री आढावा झाला पाहिजे. आणि हे स्वाध्यायाच्या रूपातच येतं. म्हणून रात्रीच्या काळात सुद्धा कशा पद्धतीनं आपण केलं पाहिजे याचं कळलं पाहिजे. उस प्रदोष काल की समीपता से दिन का पश्चिम भाग भी प्रदोष कहा जाता है. म्हणजे काय इथं सांगायचं आहे? रात्रीचा पूर्व भाग आणि दिवसाचा पश्चिम भाग. ऐकायला का झोपायला आहे? बरं तू ऐकायलायस? रात्र सुरुवात होण्याच्या अगोदर म्हणजे पूर्व भाग, आणि दिवस संपायची वेळ जी असते त्याला पश्चिम भाग, दिवसाचा पश्चिम भाग म्हणतात. म्हणजे जो संधिकाल असतो, संधिकाल, तिन्ही सांज तुम्ही म्हणताय ते, अशा वेळेला स्वाध्याय करायचं नसतो. ती वेळ जी असते ती ध्यानाची, चिंतनाची, सामायिकची वेळ असते. रात्री का पूर्व म्हणजे रात्र सुरू व्हायच्या अगोदर, आणि दिवस का पश्चिम म्हणजे दिवस संपायच्या वेळेला, हे जो मधला काळ असतो त्याला संधी काळ म्हणतात. त्याला काय म्हणायचं? संधी म्हणजे जोड, अ अधिक आ होते की नाही मास्तर? हां, त्याला संधी व्याकरण म्हणजे संधी प्रकरण म्हणतात. तसं इथं सांधिवात म्हणतोय. हे आणि हे जोडायचं जे असते त्याला काय म्हणतात? सांध. दोन वस्तूला जोडतात त्याला काय म्हणतात? सांध. दोन अवयवाला जोडतात. तिथं दुखणं म्हणजे संधिवात. तसं हे संधी काल, सकाळ, रात्र आणि सकाळ, याचा एक सकाळी संधिकाळ असतो. सकाळ आणि संध्याकाळ याचा संधिकाळ दुपारी असतो. संध्याकाळ आणि रात्र याचा संधिकाळ तिन्ही सांजचा असतो. तसं पूर्वरात्र आणि उत्तर रात्र याचा संधिकाळ रात्री 12च्या दरम्यान असतो. अशी 4 संधिकाळ असतात. किती संधिकाळ असतात? 4 संधिकाळ. ह्या 4 संधिकाळामध्ये सिद्धांत सूत्रग्रंथांचं वगैरे अध्ययन करायचं नसतं. मग यावेळेला तुम्ही बसून भक्तांबर किंवा एखाद्या विषयाचं घेऊन चिंतन, सामायिक, मनन, मीरी भावना, समाधी भावना,
असं चांगल्या गोष्टींचं चिंतन मनन पठन करत बसायला पाहिजे, हे इथं सांगायचं आहे त्यांना. इसलिए प्रदोष के ग्रहण करने से 2 काल ग्रहण किए जाते हैं. म्हणजे एक पूर्व भाग आणि एक पश्चिम भाग असं 2 काळ जिथे एकत्रित येतात त्याला म्हणायचं प्रदोष काळ. आणि ह्या काळामध्ये कधीही स्वाध्याय करायचा नाही. प्रदोष ही प्रादोषिक कहलाता है. विगत अर्थात तुम्ही पण म्हणला तर चालते. म्हणाले मला ऐकूच येईना म्हणणं म्हणलं, जी वातावरणामुळे कान पण गच्च झालं शकतील. हां, 7व्या मजल्यावर बोलला तर खालच्या मजल्यावर ऐकू येते. तिकडं हुल्ले तिकडं हुल्ले गल्ली चौगुले गल्लीतल्या बायका बोलाल्या तर इकडं बस्तीविषयी ऐकू येते. आणि ते एवढं जण नाहीसा म्हणलेलं मला ऐकू येईना. म्हणा व्यवस्थित. विगत अर्थात बीत गई है रात्रि, जिस काल में वह विरात्री है. म्हणजे रात्र जी गेलेली आहे ते असं म्हणायचं विरात्री. असा एक संधिकाळ आपल्या जीवनात वेगवेगळ्या ठिकाणी येत असतो. त्यावेळी बघा आपण किती अस्थिर असतोय, त्यावेळी स्थिर करायचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. बरोबर आहे काय? शुभम कुठे गेला आहे का? शुभमच्या आयुष्यात परवा संधिकाळ येऊन गेला. म्हणजे लग्न ठरलेल्यापासून लग्न होऊपर्यंतचा हा मधला काळ असतो, तो संधिकाळ असतो. इकडं निम्म तो लग्न ठरले तिचा असतो, निम्म ज्यांनी जन्माला घातल्यात त्यांच्याच असतो. इकडं तिचा फोन येतोय तो काय इकडं आई एक काम काहीतरी सांगितलेली असते. आता आईचं ऐकायचं म्हणजे पूर्व व्यक्तीचं ऐकायचं काय नवीन व्यक्तीचं ऐकायचं, हे टेन्शन आलेलं असते. विनोद करणे मी सत्य सांगायला लागलो. अशा वेळेला दोघांना सोडून गप्प ध्यान करत बसणं हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. म्हणजे अशा वेळेला तुम्ही पण नको गप्प महाराजांच्या पाशी जाऊन धर्मध्यान करायची सवय पाहिजे. संधिकाळचा मी अर्थ सांगायला लागलो, तुम्हाला पटावं म्हणून एक उदाहरण दिलं. खरं तू फार लवकर बदलला याचं मला लई दुःख वाटायला लागलं. फार लवकर बदलला, पण तो बदलला याचं काही विशेष वाटत नाही. बायको आली म्हणून तो बदल काही नाही. त्याचा बाबा पण बदलावं. लग्नाच्या अगोदर पोरग्याच्या लग्नाच्या अगोदर आठवड्यातनं एकदा येत होती. आता लग्न होऊन महिना 2-2 महिने झालं तरी दर्शन देत. म्हणजे सून कशी विचित्र आहे बघा. नवऱ्याला पण ताब्यात घेतली, सासऱ्याला पण ताब्यात घेतली. म्हणजे पगार पण हिच्याकडंच आणि पूर्वीच्या किल्ल्या पण हिच्याकडंच. अशी बुद्धिमान लोक असतात. काय करायचं? असतात की नाही? कारण त्यांनी ज्या गावात जन्मलेत त्यांनी जगाला बुद्धी द्यायचं काम केलंय कर्मवीर अण्णांनी. त्यामुळं त्या बुद्धीचा ज्ञानाचा प्रभाव आपोआपच ते असतो. नक्कीच मी विनोद म्हणून सांगत नाही तुम्हाला. हा जो काळ असतो ना, हा काळ डिस्टर्बचा असतो. आणि म्हणून त्यावेळेला शांत बसून ध्यान चिंतन मनन करणं हेच साधूंच्यासाठी महत्त्वाचं असतं. म्हणून अशा ज्यावेळी आपण संभ्रमित अवस्थेत असतो, तुमच्या गृहस्थी जीवनामध्ये असू दे किंवा साधूंच्या हे व्यवहार निश्चय रत्नत्रयाचं पालन करताना ज्या वेळेला मन अस्वस्थ झालेलं असतं, ज्या वेळेला एखाद्या निर्णयामध्ये आपल्याला निर्णय घेण्यामध्ये आपण चंचल असतो, त्यावेळेला एकच आपण केलं पाहिजे, अन्यथा शरणम नास्ती.
मला माझ्या भगवंतांच्या शिवाय, माझ्या गुरूंच्या पाद मुलाशिवाय याचा माझा निर्णय चांगला होऊ शकत नाही. कारण बुद्धी स्थिर राहण्याची दोनच स्थान आहेत धर्मामध्ये आणि व्यवहारामध्ये. बुद्धी स्थिर राहण्याचं एकच स्थान आहे आई वडील. पण ते आई वडील असतील तर शुभम, ते मम्मी पप्पा असता का म्हणत. गण्या बोलू नको. मम्मी पप्पांच्या पशी बुद्धी अस्थिर होते, आई बाबांच्या पशी बुद्धी स्थिर होते. कारण निस्वार्थ जीवन असलं पाहिजे. आईच्या मनात, सासूच्या मनात हे कधीच येता कामा नये, पोरगं मी म्हणतोय तसं वागायला पाहिजे. त्या पत्नीच्या मनात कधी असं वाटतं कामा नये की नवरा मी म्हणतोय तसं वागायला पाहिजे. तुम्ही दोघांनी विचार केला पाहिजे, जे योग्य आहे तसं तो वागला पाहिजे. जे योग्य आहे तसं तो वागला पाहिजे. तसं गुरूंनी असं वाटलं नसलं पाहिजे गुरूंना की मी श्रावकांच्या सारखं वागलं पाहिजे. श्रावकांना असं वाटलं नसलं पाहिजे की गुरु आमच्यासारखं वाटलं पाहिजे. आम्ही म्हणायला पाहिजे की श्रावकांनी शास्त्राप्रमाणेच वागलं पाहिजे आणि तुम्ही म्हणायला पाहिजे गुरूंनी शास्त्राप्रमाणेच वागलं पाहिजे. तुम्ही आणि आम्ही कोण आहे? जग स्वार्थी आहे, लक्षात ठेव. कधी स्वार्थ निर्माण होईल आणि कोण कोणाला कधी सोडल याची गॅरंटी नाही. आज राजकारण आणि समाजकारण दोन्ही एकसारखं झाले. नेमकं राजकारण कशाला म्हणायचं आणि समाजकारण कशाला म्हणायचं काही कळना. कुठला माणूस कुठेही स्थिर नाही, कुठेही स्थिर नाही. तो एका ठिकाणी अस्थिर आहे. त्यामुळं आपल्याला प्रामाणिकपणे योग्य मार्गदर्शन करणारं कोण असतील तर अध्यात्माच्या अपेक्षेनं जिनवानी आहे. आणि खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु. तुम्ही बघा, इथं येऊन न्यूट्रल व्हा. कसं व्हायचं? न्यूट्रल व्हायचं आणि इथं येऊन बसा. भगवान महावीरांच्या पशी मालगावातले भगवान तर अतिशय कार्य आहेत. त्याच्या दरबारात न्याय प्रत्येकाला व्यवस्थित आहे. मायाचारी करणाऱ्यांना पण न्याय व्यवस्थित आहे, श्रद्धा करणाऱ्यांना पण न्याय व्यवस्थित आहे. उगच तोंडावरनं गालावरनं हात फिरवणाऱ्यांना पण देव बरोबर इथं न्याय देतो. आणि अंतरंगातनं करणाऱ्यांना ते बहिर असले तरी पण त्यांचा न्याय चांगला होतोय. उगाच गालावर हात फिरून मीच लई शहाणा म्हणून पुढं करणाऱ्यांना पण तसं फळ त्यांना मिळतंय. भगवंतांचा दरबार अत्यंत शुद्ध, पवित्र आणि तो निपक्षपणा असतो. त्यामुळे हिथं ज्यावेळी तुम्ही येताना भगवान महावीरांच्या समोर, त्यावेळी तुम्ही न्यूट्रल होऊन या. कोणताही निर्णय बिन घेता इथे या. आणि इथं आल्यावर तुम्ही चिंतन करायला चालू करा, मनन करायला चालू करा. बघा, तुमच्या आयुष्यातले कुठलेच निर्णय कधीच चुकणार नाही. कारण हा चंद्रपूर सागर महाराजांचा अनुभव आहे. मी तुमच्या गावात जे जे निर्णय घेतले ते सगळे भगवंतांच्या समोर बसून घेतले. त्यामुळं मालगावातला माझा निर्णय कधीही चुकीचा ठरला नाही. सगळे निर्णय चांगले होत गेले, सगळ्या गोष्टी चांगल्या होत गेल्या. मंदिराचा निर्णय झाला इथं झाला, तुमच्या भगवंतांच्या पुढेच झाला. चातुर्माचा निर्णय सुद्धा इथंच झाला. सगळे भगवंत आहेत. ते ज्ञानावरण कर्माचा नाश झाला आहे, घाती कर्मांचा त्यांचा नाश आहे. असं काही तुम्ही समजू नका. साक्षात समोरशरणातच भगवंतांच्या मुखातून दिव्यध्वनी फिरते. मला तर एकदा वाटते ना, त्यांच्या सर्वांगातून दिव्यध्वनी फिरते. हे सुद्धा आपण भगवंतांच्या पुढं जर शांत बसलो ना, त्यांच्या कुठल्याही पार्टकडे बघितला तर तुम्हाला काही ना काहीतरी मार्गदर्शन मिळत असते. दृष्टी तुमची पाहिजे, आपली श्रद्धा तेवढी असली पाहिजे, आपली भक्ती तेवढी त्या भगवंतांच्यावर असली पाहिजे. आणि त्यावेळी तुम्हाला आपोआप आभास होईल, आवाज येईल. तुम्हाला भगवंत येऊन काहीतरी सांगायला लागलेत,
हे तुम्हाला वाटेल, हे तुम्ही अंधश्रद्धा समजू नका. तुमच्या निस्वार्थ निपक्षपणे केलेल्या चिंतनाचं फळ, पुण्याच्या फळानं तुम्हाला सगळे निर्णय योग्यच होत असतात. मी तुम्हाला हिंदू धर्माप्रमाणे देव बोलतात हे शिकवालो नाही, कुठलं कवल चढवायला लावालो नाही. पण तुमची भक्ती जर तेवढी श्रद्धा जर असेल, आज अंतरंगातनं आपण भक्ती करतलो तर आचारशी गेलेत का नाही, पण तरी पण आपल्या स्वप्नात येतात का नाही, काय तर आपल्याला सांगतात का नाही, काय नाही सांगितलं तर आशीर्वाद तर देऊन जातात का नाही, काय तर आपल्या हातनं चूक होणार असली तर सूचना देऊन जातात का नाही. हे जैन धर्म आहे ना, वैज्ञानिक धर्म आहे, मनोविज्ञान आहे. याला तुमची भक्ती असेल तर तुम्हाला सगळे मार्ग चांगले मिळणार, फक्त त्याच्यामध्ये कुठलंही स्वार्थ असता कामा नये. स्वार्थाचा दुर्गंध आणि कुणाच्या ईर्षेचा दुर्गंध येता कामा नये, सगळं चांगलं होतं. म्हणून या ठिकाणी हे सांगितलं, रात्रि के पश्चिम भाग में भाग को विरात्रि कहते हैं, अर्थात 2 घड़ी सहित अर्धरात्रि के ऊपर का काल विरात्रि है. म्हणजे याच्यात आपण 12 वाजता घेऊया, रात्रीचा मध्यभाग. 12 वाजून 26 मिनिटानंतर, 60 मिनिटाचं असते ना, 12 वाजून 36 मिनिटानंतर 36 मिनिटानंतर आणि 12 वाजून 24 मिनिटापर्यंत हा जो 48 मिनिटाचा काळ आहे, 2 घडी, 24 मिनिटाची 1 घडी, असे 2 घडी असतात. त्याला सोडून जे पुढचं आहे ते विरात्री, त्याला पूर्वरात्री म्हणायचं. असं घड्याळाच्या अपेक्षेनं बघितलं तर समजावून घेण्यासाठी 2 12 असतात, 2 6 असतात. 6च्या अगोदर 24 मिनटं, 6 नंतर 24 मिनटं, 12 नंतर 24 मिनटं, 12च्या अगोदर 24 मिनटं, असा जो 48 मिनिटाचा काळ असतो त्याला जगन्य काय संधिकाळ म्हणतात. तसा संधिकाळ आहे तो 2.5 तासाचा, सव्वा तासाचा, 2.5 तासाचा उत्कृष्ट संधिकाळ असतो. म्हणून कुठली गोष्ट कवा करायची कळली पाहिजे आपल्याला. धर्म तुम्ही 24 तास करू शकता, पण आहाराचं जसं वेळ आहे, तसं स्वाध्यायाचं वेळ आहे, तसं पूजेचं वेळ आहे. प्रत्येक वेळ ठरलेली आहे. विरात्रि ही वैरात्रिक है, गायों का सर्ग अर्थात निकलना जिस काल में हो वह गोसर्ग काल है. म्हणजे पूर्वीच्या काळी काय होत होतं, वरच्या आकाशातल्या चांदण्या, चंद्र, त्या चंद्राचा येण्याचा म्हणजे स्थान बघून टायमिंग लोक सांगत होते. तसं पूर्वी सकाळी लोक लवकर जाणार शेताकडं आणि संध्याकाळी उशिरा येणार. म्हणजे गाई चरायला जाणारी जी वेळ आहे सकाळची, ती वेळ सकाळची वेळ, पहाटेची वेळ, आणि गायी सगळ्या चरून संध्याकाळी घराकडे येण्याची जी वेळ आहे ती शिनी सांजेची वेळ. ह्या 2 वेळेला गोसर्ग म्हणजे गौसर्गिक असं म्हटलं जातं. एकदा मी तुम्हाला सांगितलोय, पण आणखी एकदा सांगतो. एक गाव होतं, गाव कुठलं, पारस, मालगाव होतं. त्या गावामध्ये घर अत्यंत चांगलं, धार्मिक, गुरूंच्यावर श्रद्धा भक्ती असं असणारं एक घर होतं. कुणाचं होतं पारस, सांगी. हे तरी पण विशेष सगळीच आहेत.
पण उदाहरणार्थ एकच घ्यायचं आहे आपल्याला. कोणाचं घेऊया? नंदगाव यांचं. अत्यंत चांगलं घर आहे की नाही? मग त्यांच्या वडिलांचे एवढे चांगले संस्कार, धार्मिक सगळं होतं. 2 पोरं होती. वडील चांगलं सांगणार, कारण गुरूंच्या सान्निध्यात होते. मग त्यांच्या वडिलांनी त्या दोन्ही पोरांना कायम आयुष्यभर शिकवले. एक लक्षात ठेवा, रोज गोड गोड खावा. काय सांगितलं? रोज गोड खावा. आजूबाजूच्या सगळ्या गावात आपले एक एक घरं असली पाहिजेत. आणि काय सांगितलं? सावलीत शेताकडं जायचं आणि सावलीत घराकडं, शेताकडं येताना पण सावलीत नाही यायचं आणि जाताना पण सावलीत जायचं. असं एवढं चांगलं मार्गदर्शन सगळं केलं होतं. मग थोडे दिवस गेले आणि त्यांच्या वडिलांना वैराग्य झालं गुरूंच्या सान्निध्यात सारखं राहून. आणि मग ते पारेशचे वडील काय केले? दीक्षा घेतली. दीक्षा घेऊन मग महाराज पण दीक्षा दिल्याबरोबर शिखरजीच्या यात्रेला ते गेले तिकडं. मग गेले 5-6 वर्ष तिकडंच गेले. मग आता हे सगळं झालं आणि हिनी वडिलांच्या आज्ञाधारी पोरं कोण कोण? पारस आणि सोन्या अत्यंत आज्ञाधारी. मग त्याने म्हटले आपल्याला वडिलांनी शिकवून गेलेत, आपण काही जरी झालं तर वडिलांच्या आदेशाचं पालन, म्हणजे आदेश मोडायचं नाही. यांनी रोज घरामध्ये पुरी, बासुंदी, बर्फी, खाजा आणि काय पनीर टिक्का, काजू कुर्मा रोज स्वयंपाक चालू केला. वडिलांनी काय सांगितलं होतं? रोज गोड 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 खायचं. आणि मग काय दुसरं काय सांगितलं होतं? आजूबाजूच्या प्रत्येक गावात आपले एक एक घरं पाहिजे. शनी सगळे आजूबाजूच्या तिकडं खंडेराजुरीत एक घर, इकडं मिरजल एक घर, सुभाषनगरला एक घर, कळंबीला एक घर, इकडं टाकळी, सगळ्या गावात एक एक घरं घेतली. आणि घरापासून शेतापर्यंत मंडपच मारला. वडिलांनी काय सांगितलं होतं? सावलीत जायचं, सावलीत नाही यायचं. सगळं केलं, मिळवलेले सगळे पैसे संपले. आता काय उद्याचं अवघड झाले की. मग म्हणा लागले कसलं आमचं पप्पा काय सांगितलं, सगळं काय आमच्या पप्पांचं ऐकून सगळं आमचं नुकसान झालं, असं तसं झालं म्हणून दुःखी होते. तेवढ्यात दुसरे एक महाराज आले. मग महाराज म्हटले ते नंदगावांचं घर कायम कायम पुढं पुढं असणार, कोण दिसनातच. काय आले? काय संजूबरोबर दीक्षा घेऊन गेल्यावर सगळं त्यांच्या घरातला धर्म पण गेला. नाही महाराजजी सगळं होतं खरं, आत्ता असं असं झाले. काय झाले? मग त्या पोराशनी बोलवले. पोरांनी सगळी घडलेली घटना सोन्यानं आणि पारसनं महाराजांना सांगितली. आणि शेवटला म्हटले हे असं आमचं वडील जाताना सांगून गेले बघा, काय करायचं सांगा, आमचं सगळं मिळवलेलं संपलं. महाराज डोकीला हात लावले आणि म्हटले बाळांनो, तुमच्या वडिलांनी तुम्हाला एवढं चांगलं सांगितलं होतं, तुम्ही समजूनच घेतला नाही. म्हणजे काय? तुमच्या वडिलांनी सांगितलं होतं गोड खावा, म्हणजे जे आहे त्याला गोड मानून खावा. हे नाही ते नाही म्हणून तुम्ही विकल्प करून दुसऱ्याच्या घराकडं आणि दुसऱ्यांच्या ताटलीकडं बघू नका. तुमच्या ताटलीत जे भाजी भाकरी जे आहे त्याला गोड मानून खावा, म्हणजे तुम्हाला कधी त्रास होणार नाही. अरे इच्छा मरी चुकलंच की आमचं म्हटलं. बरं दुसरं तर चुकीचं सांगितलं की. काय सांगितलं दुसरं? आजूबाजूच्या सगळ्या घरात नाही, गावात नाही एक एक घरं घ्या. अरे आपली घरं असली पाहिजेत, म्हणजे आपल्याला कधी दुःख येऊ दे, सुख येऊ दे, काही असू दे, आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारे, आधार देणारे आजूबाजूच्या गावात एक असला परिवार पाहिजे आपल्याजवळ की आपल्या ते सुखदुःखात सहभागी होणारे, म्हणजे अशी आपली घरं पाहिजेत. तुम्ही काय केला? हे आम्ही एक एक प्रत्येक गावात बंगलं घेतलो म्हटले. आता वडिलांनी व्यवस्थित सांगितलं होतं, तुम्ही समजावून घेतलं नाही त्याला. वडिलांची काही चूक आहे?
नाही म्हटले, ही पण आमची चूक झाली. पण तिसरं तर आमची चूक नाही म्हटले. तिसरं काय सांगितलं होतं वडिलांनी? सावलीतनं जायचं आणि सावलीतनं यायचं. अरे याचा अर्थ मंडप घाला असं नव्हतं. याचा अर्थ असा होता, तुम्हाला जर चांगलं वळण लागायचं असेल आणि तुमची प्रगती व्हायची असेल तर दिवस उजडायच्या आत शेतात जावा आणि दिवस मावळल्यावर घराकडे या. म्हणजे सावलीतनं जावा. आणि तुम्ही शहाण्यानो काय केला? घरापासनं शेतापर्यंत मंडपच मारली ही. मग वडील सांगितले होते ते चुकीचं होतं काय? गुरु सांगतात ते चुकीचं आहे का? शास्त्र सांगतं हे चुकीचं आहे का? आम्ही समजावून घ्यायची आमच्याकडे कॅपॅसिटी नाही आमच्याकडे. आणि मग आम्ही समोरच्यानी सांगितलेला जो आमच्या मनाला येईल तो अर्थ आम्ही काढायला चालू केलो, त्यामुळं आमचं नुकसान झालं. म्हणून तो गोसर्गचा अर्थ आहे, सकाळी दिवस उगवायच्या वेळेला पूर्वी लोक, हे शास्त्रातील लिहिलं त्या काळात ना, 1200, 1500, 2000 वर्षापूर्वी लोक सकाळी गैरं घेऊन जंगलात चरायला फिरवायला जात होती, तो काळ. आणि संध्याकाळी यायचा काळ तिन्हीसांचा. हे दोन काळ असतात. याला गोसर्गिक काळ असं म्हणायचं. म्हणजे ते काय म्हणायचं याला? संधी काळ. दो घड़ी सहित उदय काल से ऊपर का काल, उदय काल से ऊपर का यह काल, दो घड़ी सहित मध्यान्ह से पूर्व तक होता है. म्हणजे यांनी सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र हे तिन्ही काळ त्या ठिकाणी त्या चारी काळाचा अर्थ यांनी सांगितला. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये धर्म करा, वैयक्तिक जीवन जगा, सामाजिक जीवन जगा, राजकीय जीवन जगा, आध्यात्मिक जीवन जगा, धार्मिक जीवन जगा, गृहस्थी जीवन जगा, कुठलेही जीवन जगा. मनाला येईल तसा अर्थ काढू नका. शास्त्रात जसं सांगितलंय तसाच अर्थ काढला की मग आपल्याला कुठलाही त्रास होत नाही, आपले कुठले समज गैरसमज होत नाहीत, आणि आपण आपल्या धर्मावर अत्यंत श्रद्धेपूर्वक आपण आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. मग धर्मावरची श्रद्धा प्रबळ होते. ऐकायला काय झोपायला आहे? त्यामुळे कोण कितीही सांगू दे, तुम्ही तुमचा धर्म सोडणार नाही. जीवन जगण्याची कला तुम्हाला समजली तर कसलंही संकट येऊ दे जीवनात, आत्महत्या करण्याचे भाव होणार नाही. आणि तुमच्या अशुभ कर्माच्या उदयात तुमची धन संपत्ती सगळी जरी संपली तर तुम्हाला अनीतीचे विचार कधी होणार नाही. आणि हे तिन्हीचं समजणं म्हणजेच धर्म आहे. नीतीपूर्वक जगणं म्हणजे धर्म आहे. जो जीवन जितकं मिळालंय तेवढं आनंदपूर्वक आणि मलाही जगायचं आहे आणि इतरांनाही जगायचं आहे, मलाही आनंदी राहायचं आहे, इतरांनाही आनंदी राहायचं आहे. चंदनासारखं. रावसाहेब कशासारखं? चंदनासारखं. मलाही सुगंधी व्हायचं आहे, पारससारखं सुगंधी नको. आठवड्याला एक पावडर डबा संपवून. सुगंधीचा अर्थ स्वाभाविक. मलाही सुगंधी व्हायचं आहे, इतरांनाही म्हणजे माझ्या संपर्कात येणाऱ्यांना सुगंधी करायचं आहे. चंदन काय करतंय? स्वतः शीतल असते, त्याला कोण धरते त्यालाही शीतल करते. चंदन स्वतः सुगंधी असतं, त्याला कोण हात धरते त्याच्या हाताचं ते सुगंध निर्माण करते. मला चंदनासारखं स्वतःचं जीवन जगायचं. आमचा रावसाहेब कायम मला एक वाक्य सांगत होता. तो आता माझ्याकडे यायचं बंद केल्यापासून माझं प्रवचन जरा कमी झालं. म्हणजे नवीन नवीन वाक्य मला सुचायची बंद झाली. रावसाहेब येत होतं तेव्हा मला नवीन नवीन वाक्य देत होता खंडेराजुरीचा. ते कायम त्याचं वाक्य माझ्यात फिट आहे. पटायला पण पाहिजे आणि परवडायला पण पाहिजे, अशीच गोष्ट आयुष्यात करायची. मस्त पारसला आता ऐश्वर्या राय आवडत्या, पण ती परवडायला तर पाहिजे की. नुसता पटवून आवडून काय करायचं? तसं आम्ही
आपलं जीवन जे जगण्याचं आहे, मी माझ्या घरात माझी संपत्ती किती, माझी मिळकत किती, माझ्या आई वडिलांचं काय काय, आणि मी काय स्वप्न बघायला लागलो. बघा तुमच्या आजूबाजूची, याला काय मालगाव अपवाद असेल असं मला वाटत नाही. ज्यांची ज्यांची शेती याला गेली ते रस्त्याला कशाला, रोडला, कुठलं रस्त्यात, रत्नागिरी नागपूर रस्त्याला गेली. जी लोक कष्टकरी आहेत, ज्या लोकांच्या घरात नीती आहे, कष्ट करण्याची प्रवृत्ती आहे आणि संस्कार आहेत, त्यांनी इथं 1 एकर गेलं, बैर 10 एकर घेतले, ते कष्टच करत बसलेत, मिळवत संपत्ती टिकून ठेवले. ज्यांना ऐते एकदम पैसा एवढा हातात गावला, आज तुमच्या आजूबाजूच्या गावात 2-2, 3-3 कोटी रुपये लोकांना ज्यांना आली, आज 4थं वर्ष आहे, आज त्या घरात लोकांना लाईट बिल भागवायला पैसे नाही. लगेच ही गाडी, पोरग्याला 2 लाखाची गाडी, बाबाला फिरायला 10-25 लाखाची गाडी, सगळं पैसे संपलं. आणि ज्यांना नीतिवान लोक आहेत, म्हणून जगण्याची कला पण आमच्याकडे असली पाहिजे. म्हणून किती आलं आणि किती गेलं, तर ज्याच्याकडे नीती आहे तो कधी वाईट मार्गाला जात नाही. किती पैसा आला आणि किती पैसा गेला, म्हणजे किती आनंद झाला आणि किती दुःख आलं जीवनात, तर ज्याच्याकडे धर्म आहे तो कधी आत्महत्या करत नाही, कधीच करत नाही तो. असं नीतीपूर्वक, जीवनाचा आनंदपूर्वक, धर्मपूर्वक आपण समजावून घेऊन, जसं आहे तसं जीवनाचा अर्थ जर समजावून घेतला, तर आपलं जीवन आनंदपूर्वक, अत्यंत ह्याच्यापूर्वक राहते. असंच जीवन तुमचं आमचं सगळ्यांचं घडू दे. नैतिकतेमध्ये नीती सुटता कामा नये, अध्यात्मामध्ये धर्म सुटता कामा नये, व्यवहारामध्ये व्यवहार कौशल्य सुटता कामा नये. असं करून तुम्ही आम्ही वास्तविक ज्ञानाचा आनंद घेऊन आपलं जीवन आनंदपूर्वक जगण्याचा प्रयत्न करूया. एवढीच मंगलमय भावना व्यक्त करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.